खानविलकरांच्या घरी सगळीच जण जेवणासाठी बसलेली असतात। मल्हार व अंतरा दोघंही बाजूबाजूला बसतात। अंतरा मल्हारला डाळ वाढत असते। मल्हारला डाळ नको असते म्हणून तो नाही बोलतो, परंतु अंतरा त्याच्या ताटात जेव्हा डाळ वाढायला जाते तेव्हा ती डाळ चुकून मल्हारच्या हातावर पडते। त्यावर लगेच मल्हार तिच्यावर चिडतो। मल्हार अंतराला बोलतो, तुला सांगितलेलं कळत नाही का? नको बोललो तरी वाढते। आणि असं बोलून तो रागाने जेवणावरनं उठतो व निघून जातो। या संधीचा चित्रा फायदा घेते। चित्रा सुवासिनीला बोलते, बघा आता तर हिने डाळ टाकली आहे, पुढे अजून काय काय करेल ही? त्यावर सुवासिनीला राग येतो। सुवासिनी बोलू लागते, खरं तर आता मला पाहायचंच आहे अंतराच्या पत्रिकेमध्ये दोष आहे की नाही। त्यानंतर मल्हार आपल्या रूममध्ये झोपलेला असतो। तेवढ्यातच अंतरा रूममध्ये जाते व त्याच्या हाताला मलम लावते। मल्हार मात्र झोपूनच असतो। अंतरा त्याची काळजी घेते। पुढील भागामध्ये काय घडेल जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।